गेवराई सोलापूर एसटी बस येरमाळा एसटी बस स्थानकामध्ये वळण घेत असताना खाजगी वाहनाने पाठीमागून दिला धक्का। या धक्क्याने एसटी बसचे किरकोळ नुकसान। एसटी बस चालकाने 2,500 रुपये खाजगी वाहन चालकाकडून केले वसूल। खामगाव पंढरपूर महामार्गाचे काम जलद गतीने होत नसून या ठिकाणी आजही गतिरोधक बसवणे बाकी असल्या कारणाने या ठिकाणी अपघात झालाय असे सर्व जनतेमधून चर्चिले जात आहे। या ठिकाणचे काही क्षणचित्र आम्ही या व्हिडिओग्राफिकच्या माध्यमातून आपल्यासमोर देत आहोत। जर या महामार्गाला गतिरोधक असता तर कदाचित आज हा अपघात झालाच नसता। बस महामंडळाचे कर्मचारी झालेल्या नुकसान भरपाईपोटी काही रक्कम घेत असताना आम्ही या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आपल्यासमोर हे दृश्य ठेवत आहोत। 31/1/2024 रोजी घडलेली येरमाळा बस स्थानकासमोरील ही घटना आहे। SBI बँक, बस स्टँड, ग्रामपंचायत येरमाळा, पोलीस स्टेशन येरमाळा आणि ज्ञानोदय महाविद्यालय या गर्दीच्या ठिकाणी मात्र गतिरोधक बसवणे गरजेचे असून या ठिकाणी वारंवार गावातील गावकरी मंडळीने आंदोलने केली असून याकडे रस्ते विकास महामंडळ मात्र डोळे झाकपणे बघत आहे। आजही एक अनर्थ टळला असून भविष्यामध्ये अशी कुठलीही घटना होऊ शकते हे मात्र नाकारता येत नाही। कुठलीही अप्रिय घटना घडली नसून कुणाच्याही जीवितास कुठलाही धोका झाला नसून भविष्यात मात्र असे धोके या ठिकाणी नाकारता येत नाहीत। त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी सजग होऊन पुन्हा एक वेळेस आंदोलन छेडण्याची गरज आहे। अर्ध्या तासाहूनही अधिक वेळ दळणवळण व्यवस्था ठप्प। अधिकार आहे का? नाही, डेपो ती भरायला लागते ना आम्हाला। बोला की डेपोमध्ये ते आता जे झालंय ना नुकसान ते डेपोत आम्हाला भरावं लागतं। किती पैसे घेतले तुम्ही? 2,500 त्याचं मग 5,000 टाकले नुकसान पण पदर काही भरावं लागते ना त्याला। या एस टी बस आणि या ट्रकचा इथे एक रस्त्यावरती हायवे रस्त्यावरती गतिरोधक नसल्यामुळे बस स्थानकामध्ये बस ओढत असताना पाठीमागून एक जड वाहन येऊन त्याला धडक दिलेले, पाठीमागून जोरदार धडक दिली होती आणि योगायोग असा होता की बसच्या पाठीमागे जे बसलेले होते ते शाळकरी विद्यार्थी होते आणि त्यांना थोड्याफार प्रमाणात कोणाला दुखापत झाली नाही, परंतु मोठा अपघात इथं होऊ शकतो। तरी गावकऱ्यांनी बऱ्याच वेळेस आंदोलनं हे करून वगैरे प्रशासनाने इथे गतिरोधक वगैरे काही बसवलेले नाहीत, तरी गावकऱ्याच्या वतीने इथे रस्त्यावरती गतिरोधक बसवावे अशी मागणी आम्ही करत आहोत। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।